घराचे झाले मंदिर. रविवार, सुट्टीचा दिवस. अपर्णाने इडली सांबारचा घाट घातला होता. दोघे मुले अनय आणि तन्वी खूप खुश झाले होते. नोकरी करणारी आई रविवारीच जेमतेम वाटेला येत असे. अपर्णा एक आधुनिक आई जी स्वतःच्या करिअरला सांभाळून पालकत्वाची धुरा सांभाळत होती. राजेश म्हणजे मुलांचा बाबा सतत फिरतीवर असायचा आणि मग न कळत अपर्णाला एकलं पालकत्व निभवावे लागे. खूप तारेवरची कसरत होत असे, पण ती आनंदाने घरीदारी वावरत असे. अपर्णा जेमतेम 30 वर्षाची असताना एका अपघाताने तिचे माहेर हिरावून नेले. माहेरातली एकटी लेक जणू पोरकी झाली. तिचे आणि राजेशच्या आंतरजातीय विवाहाला सासरच्यांनी अमान्य केले असल्याने तेही दुरावले होते. अपर्णाला नेहमी वाटायचे की आपल्या मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळत नाही, जे तिने लहानपणी भरभरून घेतले होते. आजी आजोबा म्हणजे किती विसाव्याचे स्थान असते ना, आणि त्यांनाही दुधावरची साय अतिप्रिय असते. अगदी आपल्या मुलांपेक्षाही त्यांच्याकडे अनुभवांची समृद्ध शिदोरी असते, संस्कारांची खाण असते. तिच्या डोळ्याच्या कडा न कळत पालवल्या. अपर्णा विचार करत होती, ह्या जगात किती सारा विरोधाभास ठासून भरलेला आहे. आजूबाजूची उदाहरणे डोळ्यासमोर तरळली. आदळआपट करणाऱ्या आईच्या जातीला कलंक ठरणाऱ्या काही वह्यात सुना आठवल्या, ज्यांना सासू सासरे केवळ फोटोतच आवडत असतात आणि ज्यांची दारे अशा तीर्थरूपांसाठी नेहमी बंद असतात. त्यांच्या मुलांना अर्थातच संस्कारांची वानवा असते, हे वेगळं सांगायला नको. अपर्णाची मावस वहिनी अगदी तशीच होती, जी सासरच्या मंडळींचा द्वेष करत असते. स्वभावाने शांत आणि सोशिक असलेली अपर्णाची अलका मावशी आणि तिचे यजमान सुधीरराव सुनेच्या मनमानीपणामुळे त्रस्त झाले होते. एकुलता एक मुलगा दुरावला होता आणि अवघ्या आयुष्यातील आनंद ढळून निघाला होता. अपर्णाने अलका मावशीला फोन लावला. मावशी भोपाळला राहत होती. मावशीचा आवाज ऐकताच अपर्णाला भरून आले. अपर्णा लहान असताना ह्याच मावशीने तिला अंग खांद्यावर वाढविले होते आणि आता तर आईचे प्रेम ती मावशीत शोधत होती आणि तिला ते सापडतही होते. ती मावशीला मुंबईला आपल्या घरी येण्याचा मनापासून आग्रह करत होती. तिला माहीत होते आपली स्वाभिमानी मावशी सहजासहजी लेकीकडे राहायला येणार नाही आणि आपल्यालाच माहेरपणाला बोलवेल. काय निमित्त काढावे बरे दोघांना मुंबईला बोलवण्याचे, हा विचार ती करत होती आणि त्याच विचारांमध्ये ती हरवून गेली. मावशीची घालमेल तिला पाहवत नव्हती. अनय आणि तन्वी दोघेही लोभस आणि अभ्यासू बाळे दुपारी शाळेतून घरी आले की सरळ पाळणा घरात जात असत. तिथे त्यांना आवडत नसे, पण नाईलाज असत असे. अनय 8 वर्षाचा आणि तनू 6 वर्षाची. घरात एकटे कसे सोडणार ही चिंता अपर्णाला होती. अपर्णाच्या डोक्यात मग मुलांचाच विचार घोळत असे. आज ऑफिसमध्ये गेल्या गेल्या तिच्या हातात एक लिफाफा येऊन पडला. आनंद तिच्या गगनात मावत नव्हता, कारण तिला पदोन्नती मिळाली होती, पण त्यासाठी दिल्लीला 3 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार होते. अपर्णा मटकन खुर्चीत बसली. आनंदाचा क्षण गढूळ होऊन गेला. मुलांचे कसे काय होणार? आपण घरी नसलो तर जाऊ दे, नकोच ती पदोन्नती. पण असे म्हणायलाही तिचे मन चाचरत होते. इतकी वर्ष जी मेहनत घेतली त्याला फळ आले होते. पुढे मुले मोठे होऊन जातील आणि अलगही होतील, तेव्हा रीती पण ग्रासत जाईल. मग आजच ही सुसंधी का घालवायची? विचार करून करून ती थकली होती. काय करावे आणि काय उत्तर द्यावे बॉसला, ह्यासाठी शब्दांची जुळवाजुळव ती शोधू लागली. ती त्यांना म्हणाली, मला 2 दिवस द्याल का निर्णय कळवायला? मी नक्की सांगते. वडिलांच्या वयाचे तिचे बॉस डोळ्यानेच तिला धीर देत होते, कारण त्यांना अपर्णाबद्दल
नक्कीच कौतुक होते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा तिचा यत्न वाखाणण्याजोगा होता. ते म्हणाले, विचार कर, पण ही सुसंधी हातातून निसटू देऊ नको. त्यांची पत्नी शीला ही अलका मावशीची वर्गमैत्रीण होती आणि अपर्णाला आपली भाची मानत होती. अपर्णाचेही शीला मावशीशी विशेष सख्य होतेच. अपर्णाने आपले डेस्क आवरले आणि घरी जायला निघाली. वाटेत गणपतीसाठी पेढे घेतले आणि मंदिरात गेली. नमस्कारासाठी डोळे मिटले आणि तिचे डोळे घळाघळा वाहू लागले. बाप्पा, माझ्या लेकरांची काळजी घेशील ना? मला त्यांच्यासाठीच घराबाहेर पडायचे आहे. मुलाने बघते, कुणी त्यांचा सांभाळ करेल का? 3 महिन्यांसाठी राजेशला सांगते की तू त्या कालावधीत टूरवर जाऊ नको. अपर्णाच्या मनात नियोजनाचे आराखडे उमटू लागले आणि तिने निर्धार केला की योग्य ती व्यवस्था लावून आपण दिल्लीला जायचे आहे. अलका मावशी हक्काची आहे, पण त्यांना ह्या वयात कशी काय जबाबदारी द्यायची ना? मनातल्या अवघ्या संमिश्र भावनांना बांध घालत ती घराच्या दिशेने जाऊ लागली. आज थोडा उशीरच झाला. मुले वाट पाहत असतील आणि हो, आज त्यांना नवीन गोष्ट सांगायची आहे. गृहपाठ करून घ्यायचं आहे. कामाची यादी डोळ्यासमोर साकारताच तिचे पावले आपोआप वेग घेऊ लागले. शिवाजी महाराजांच्या गोष्टीतली हिरकणी आठवली आणि तिचे तिलाच हसू आले. नाही ग, वेगळे तुझे आणि माझे जिने. काळ बदलला आहे इतकेच, पण आई पण नाही बदलले. नेहमी चावीने दार उघडून घरात येणारी ती आज दार उघडे पाहून थक्क झाली. घरामध्ये मुलांच्या उत्साही चिवचिवाट चालू होता. गोष्ट सांगा ना, अभ्यास घ्या ना, असा लाडिक आग्रह मुले करत होती. घर लख्ख आवरलेले होते. सुखद धक्के अपर्णाला बसत होते. ती घरात आली आणि तिला देवघरात तेलवात करणारी अलका मावशी दिसली आणि बाल्कनीत झाडांना पाणी घालणारे सुधीर काका दिसले. स्वयंपाकघरातून खमंग वास दरवळत होता. मावशी असे म्हणत अपर्णाने मावशीला मिठी मारली. दोघींना आनंदाश्रू आवरले जात नव्हते. बस बाळा, दमून आलीस ना? हा घे चहा. मावशी, अगं तुला आनंदाची बातमी सांगायची आहे. अगं, तुझी भाची आता ऑफिसर होणार आहे. मावशी म्हणाली, अगं हो हो, खूप मोठी हो आणि बिंदास जा हो दिल्लीला. आम्ही राहणार आहोत 3 महिने इथेच. अगं, आजी आजोबांना पण आस असते ना ग नातवंडाची, आणि आम्ही असताना तू कशाला काळजी करते? आमच्या मुलाने पाठ फिरवली म्हणून काय झाले? तूही तर लेकच आहे ना आमची. अपर्णा म्हणाली, अगं तुला कसे काय माहीत पडले ग? बघ, आपली मने किती जुळली आहेत. ती मी साथ दिली आणि तुम्ही हजर झालात. असे प्रेम मिळायला नशीब लागते ग मावशी, आणि मी खरंच खूप नशीबवान आहे बरं का. दोघी गप्पांमध्ये रंगून गेल्या. मुले आजी आजोबांना सोडत नव्हती. त्यांना म्हणत होती, तुमचे सामान आम्ही लपवून ठेवले आहे. आता तुम्हाला तुमच्या घरी जाताच येणार नाही. त्यांचे ते निर्व्याज्य प्रेम पाहून सगळेच भारावून गेले होते. मावशी म्हणाली, अगं शीला मावशीने मला सांगितले की तुला अशी अशी संधी मिळत आहे आणि तुला दिल्लीला जावे लागणार आहे. तुझी दुविधा मनस्थिती आम्ही जाणून होतो. मग मीच बॅग भरायला सुरुवात केली आणि इकडे आलो निघून. माझी ताई असती तर तिने मुलांना आजीचे प्रेम कुठेही कमी पडू दिले नसते. पण असो, आता आम्ही आहोत ना. चला रे मुलांनो, शुभम करोती म्हणायचे ना. चला चला. आणि आता रोज एकेका नवीन गोष्ट सांगणार तुम्हाला. मुले तर जाम खुश होती. अपर्णालाही आज शांत झोप लागणार होती. तिने बाप्पाला हात जोडले आणि म्हणाली, बाप्पा, असे आजी आजोबा प्रत्येक घराला मिळू दे रे. घराचे कसे मंदिर होऊन गेले आहे आज. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.